17 लाखांचा फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद, कापडण्यात घागर नळाला लाव आंदोलन. आमदार राघवेंद्र बधाने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मेहरगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न. धुळ्यात शाळकरी मुलींच्या छेडछाडीचा गंभीर प्रकार, युवा सेनेने टवाळखोराला दिला चोप. आणि कुंडाणे तांडा येथील सेंट्रल बँक मित्राने धमकी दिल्याची दीपक पवार याची पोलिसात तक्रार. धुळे तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतीमार्फत सुमारे 17 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेला आरोप फिल्टर प्लांटमधून वर्षभराचा कालावधी उलटूनही नागरिकांना पिण्याचं पाणी उपलब्ध झालं नसल्याचा आरोप करीत स्वच्छ पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या वतीने फिल्टर प्लांटच्या ठिकाणी घागर नळाला लाव हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे कापडणे येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आंदोलनाच्या सुरुवातीला आरोप फिल्टर प्लांटचे पूजन करून त्याला फुलहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर फिल्टर प्लांटच्या नळाला प्रतिकात्मक घागर लावण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष गावातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे वेधलं. समितीच्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण झालं. त्यावेळी संबंधिताकडून फिल्टर प्लांट 1 महिन्यात सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही हे आश्वासन पूर्ण झालं नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर फिल्टर प्लांटच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. मात्र फिल्टर प्लांटच्या मोटारी जळालेल्या असल्याचं समोर आलं असून दुरुस्तीचं काम सुरू असताना एका दुरुस्ती कर्मचाऱ्याला विजेचा करंट लागल्याची घटना घडल्याचं सांगण्यात आलं. या पार्श्वभूमीवर फिल्टर प्लांट सुरू झाल्यानंतर तो प्रत्यक्षात व्यवस्थित व सुरक्षितपणे चालेल का, तसेच नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणी मिळेल का, याबाबत ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. फिल्टर प्लांटमधील पाणी बाहेर काढून त्याची अधिकृत व सक्षम प्रयोगशाळेमार्फत योग्य ती गुणवत्ता तपासणी करण्यात यावी आणि पाणी पिण्यास योग्य असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. तसेच फिल्टर प्लांटशी संबंधित तांत्रिक बाबी, विद्युत सुरक्षा, मोटारी व इतर यंत्रसामग्रीची तपासणी करून काम योग्य पद्धतीनं पूर्ण करावं, अशीही मागणी करण्यात आली. या आंदोलनात नवल अण्णा पाटील, विश्वासराव देसले, दिनकर पाटील, कवी दिलीप पाटील, सदानंद पाटील, मनोहर माळी, चंदू पाटील, ललित बोरसे, ज्ञानेश्वर पाटील, प्रभाकर पाटील, भटुवाणी, भूषण ब्राह्मणे, श्याम पाटील, देवेंद्र पाटील, आकाश कुंभार, दुर्गेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आज कापडणे गावात समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने 17 लाख रुपये खर्च करून जो आरो फिल्टर प्लॅन चालू केलेला होता 2020 साली, तो नेमका गावासाठी, लोकांसाठी का फक्त वैयक्तिक टक्केवारीसाठी का स्वतःचं काही हित जोपासण्यासाठी 2020 साली सुरू करण्यात आलेला आरो फिल्टर प्लॅन आज 6वं वर्ष लावून गेलं. 6 वर्षामध्ये 6 थेंब पाणी जर त्या आरो प्लॅनमधून निघत नसेल तर 17 लाख रुपये खर्च करण्याचा अट्टहास त्यावेळेस का करण्यात आला आणि करण्यात आला मग आरो फिल्टर प्लॅन सुरू का केला नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे. दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी 2025ला कापडणे ग्रामस्थांच्या वतीने व पाणी संघर्ष समिती यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. तेव्हा सदर हा प्लॅन निदर्शनास आला. सदर जल मिशन अंतर्गत झालेल्या कामामुळे ज्या ठिकाणी आरो प्लॅन होता त्या ठिकाणी जल मिशनच्या वतीने हा प्लॅन तोडून तिथे पाण्याची टाकी उभारली. पण आरो प्लॅन काढण्याची परवानगी न घेता त्यांनी तिथे त्या जागेवर पाण्याची टाकी बांधली. त्यानंतर जे जल मिशनचे ठेकेदार आहेत परशुराम देवरे साहेब यांनी सदर हा प्लॅन काढून 5 वर्षापासून जिल्हा परिषद शाळा इथे ठेवण्यात आलेला होता. धुडखात पडलेला होता. धुडखात पडल्यानंतर मागच्या वर्षी आंदोलनाच्या निदर्शन आल्यानंतर त्यांनी व ग्रामपंचायतीने अशी लेखी स्वरूपात माहिती दिली आणि हे दिलं की आम्ही आंदोलन संपल्यानंतर 1 महिन्यात तुम्हाला पाणी सुरू करून देऊ. त्या गोष्टीला आज 1 वर्ष झालं तरी पण 1 थेंब पाणी आलेलं नाही. सदर
याच्या पुढे आणि आज पण सकाळपासून समस्त ग्रामस्थ गागर नळाला लाव आंदोलनाला बसले आहेत. आतापर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासक म्हणून काही व्यक्ती असतील कोणीही या ठिकाणी आलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, हे आंदोलन चालू आहे. उद्या उठून जर हे आंदोलन किंवा ग्रामपंचायतीने प्रशासकांनी जर दखल नाही घेतली तर आम्ही उद्या BDO साहेब, कलेक्टर साहेब, CO साहेब यांना निवेदन दिल्यानंतर त्याची जी पुढची कारवाई सदर आम्ही कापडणे ग्रामपंचायतीवर 17 लाखाविरुद्ध केस करणार आहोत. ही आमची पुढची दिशा असेल. बस. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील मेहरगाव येथे माझा नेता माझा अभिमान सेवा सप्ताह उपक्रमाअंतर्गत आपल्या मातीचा आपल्या माणसांचा भूमिपुत्र आमदार राघवेंद्र बदाने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने यांनी वाढदिवसानिमित्त फुलहार पुष्पगुच्छ न देता विविध समाजहिताचे उपक्रम राबविण्यात यावे असं आवाहन कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थांना केलं होतं. त्याला प्रतिसाद देत तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप अशा उपक्रमांनी आमदार राम बदाने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिर रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी गांधी चौक मेहरगाव येथे घेण्यात आलं. माजी सभापती किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात मेहरगावचे उपसरपंच दिनेश गंगाराम पाटील यांच्या पुढाकाराने हे शिबिर संपन्न झालं. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर भांबरे, चेअरमन DR सिटी स्कूल मेहरगाव दिलीप भांबरे, कैलासवासी राजा काका पेन्शनर संघटना कार्यकारी कोषाध्यक्ष सुभाष भांबरे, स्वप्नील भांबरे, नंदकिशोर भांबरे, जयवंत भांबरे, LN पिंजारी, समाधान भांबरे, बापू भांबरे, दिलीप भांबरे, शरद पाटील, सुभाष भांबरे, भाऊसाहेब देसले, मनोहर देसले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांकडून पाण्याचा जार त्यासोबतच जेवणाचा डब्बा भेट स्वरूपात देण्यात आला. तसेच प्रमाणपत्र देऊन रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या धुळे ग्रामीणचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार रामदादा बदाने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दादांचं सामाजिक कार्य खूप मोठ्या प्रमाणात आहे. दादा नेहमी माणसांच्या सेवा करण्यासोबत पशूंची पण सेवा करत असतात. पण आमचंही दादांच्या कार्यात काहीतरी सहभाग व्हावा ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही मेहरगाव गावाच्या वतीने आमचे मार्गदर्शक आदरणीय किरण भैया पाटील व आम्ही सर्व ग्रामस्थांनी ठरवून मेहरगावमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर घ्यावं, जेणेकरून त्यांच्या समाजसेवेबरोबर आमचंही हातभार लागेल अशा उद्देशाने आम्ही आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. या रक्तदान शिबिराला आमच्या मेहरगाव गावातून एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता 11 वाजले आहेत. आतापर्यंत 52 ते 53 रक्तदान झालेले आहेत. आमचं टार्गेट 66 रक्तदान या मेहरगावातून आज व्हावं, कारण रामदादा 66,000 मतांनी निवडून आलेले होते. तर त्या 66,000 मतदान आकडा आम्ही आज पूर्ण करावा असा आमचा उद्देश आहे. तो आम्ही 1 तासाभरातून नक्कीच पूर्ण करू आणि दादांच्या कार्याला आम्ही सलाम करतो. नुकतंच दादांनी धुळे ग्रामीणमध्ये एक चांगलं आणि मोलाचं काम करून दिलं. ते म्हणजे 132 KVचे 2 उपकेंद्र धुळे तालुक्यामध्ये मंजूर करून आणलं. ही छोटी बाब नव्हे, कारण आमचा तालुका हा शेतकऱ्यांचा तालुका आहे आणि शेतकरी सगळ्यात जास्त जर कुठल्या गोष्टीला त्याला जर कुठल्या कमतरता भासत असेल तर ती विजेची आहे. आणि ती विजेची कमतरता भासण्यासाठी दादांनी गेल्या 1.5 वर्षापासून खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून 132 KVचे 2 उपकेंद्र धुळे तालुक्यात मिळणं म्हणजे जे आत्तापर्यंत कोणाला जमलं ते दादांनी करून दाखवलं. या दादांच्या कार्यात आमचे काका सुभाष गुरुजी दादा महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत. त्याचबरोबर दिलीप आप्पा जे DRCP पब्लिक स्कूलचे चेअरमन आहेत. आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आणि मेहरगावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष भास्कर आबा यांनी भूषवलं. आमच्या सर्व तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या दादाच्या वाढदिवसाच्या औचित्याला दिलं.
मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील कमलाबाई शाळेजवळ शाळकरी मुलींच्या छेडछाडीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शाळेत येण्या-जाण्याच्या वेळेतील गर्दीचा गैरफायदा घेत काही टवाळखोरांकडून मुलींची छेड काढली जात असल्याची तक्रार शिवसेनेकडे करण्यात आली. शैक्षणिक चौक परिसरात कन्या शाळा असल्याने सकाळी शाळा भरण्याच्या आणि दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेत मोठी गर्दी असते. याच गर्दीचा गैरफायदा घेत काही टवाळखोर गेल्या काही दिवसांपासून शाळकरी मुलींचा पाठलाग करून अश्लील हातवारे आणि इशारे करत असल्याचा आरोप आहे. या प्रकाराला कंटाळलेल्या काही शाळकरी मुलींनी थेट शिवसेनेकडे धाव घेत आपली व्यथा मांडली. त्यानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी परिसरात वॉच ठेवत एका संशयित टवाळखोराला पकडलं. त्याचे 3 ते 4 साथीदार मात्र पसार झाल्याची माहिती आहे. मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचं सांगत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला पकडल्यानंतर त्याला चोप दिला. मात्र अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे. दरम्यान शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी केली आहे. शाळकरी मुलींच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने कारवाई केली जाईल असा इशारा मनोज मोरे यांनी दिला आहे. मात्र या प्रकरणात पोलीस प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेते, शाळकरी मुलींच्या सुरक्षेसाठी शाळा प्रशासन आणि पोलिसांकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातात याकडे धुळेकरांचं आणि पालकांचं लक्ष लागून आहे. हा शैक्षणिक संकुलाचा परिसर आहे. या बाजूला इथे कमलाबाई शाळा आहे, बाजूला शिवाजी हायस्कूल आहे, बाजूला बापना हायस्कूल आहे आणि जिजामाता आहे. या सर्व मुलींच्या शाळेचा परिसर असल्यामुळे इथे या धुळे शहरामधून वेगवेगळ्या भागातून काही टवाळखोर मुलांचं कायम मुलींची छेडखानी करण्याचे प्रकार इथे चालू असतात. गेल्या 2-3 दिवसापासून काही लहान लहान मुली आमच्याकडे तक्रार करतायत की काका या परिसरामध्ये आम्ही ज्यावेळेस शाळेतून जाताना येताना या परिसरातून जातो त्यावेळेस काही मुलं आम्हाला त्रास देतात वेगवेगळे असे अश्लील इशारे करतात आणि त्याच्यामुळे आमचं येणं जाणं कठीण झालं आहे. आम्ही घरी जर सांगितलं तर कदाचित आमचे पालक आम्हाला शाळेमध्ये येऊ देणार नाही. त्याच्यामुळे काका आम्हाला संरक्षण द्या. शिवसेनेकडे संरक्षणाची त्या मुलींनी मागणी केली आणि त्याच्यानंतर आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत मनोज बोकोळेकर आणि त्यांची सगळी टीम ते 2 दिवसापासून इथे वास ठेवून होते आणि आज सकाळी त्यांना इथे काही टवाळखोर मुलं सापडले. त्याच्यातला एक मुलगा हाती लागला, बाकी पळून गेले. सोमवार, मंगळवार, बुधवार पुढच्या आठवड्यामध्ये त्यांचा शिवसैनिक पिछा करतील आणि त्यांना शोधतीलच. आणि ह्या इथे ज्या काही मुली शाळेमध्ये शिकायला येतात, इकडून प्रवास करतात, ज्याची इकडून येण्या जाण्याचा रस्ता आहे त्या मुलींना त्रास होतो. त्या मुलींचं संरक्षण करण्याची जबाबदारी आता आमची शिवसेनेची देखील आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळात शिवसेनेचे दक्ष पहारा देऊन त्या मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेतील. परंतु या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दामिनी पथकाची देखील इथे नियुक्ती केलेली आहे. दामिनी पथक शहरामध्ये फिरतंय. आता तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळ्या लॉजेसमध्ये नको ते प्रकार सापडतात. तात्पुरतं होतं त्या लॉजमधून ते मुलींची बदनामी नको म्हणून गुन्हे दाखल करत नाही, परंतु त्याचा गैरफायदा असा घेतला तर लॉज चालक किंवा तो जो कॅफे चालक आहे तो पुन्हा ते 2 तासाने ते कॅफे चालू करतो आणि त्याच्यामुळे पुन्हा त्या मुलींना संधी मिळते. आमची दामिनी पथकाला देखील विनंती आहे की आपलं कर्तव्य आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने पाडतात, परंतु ज्यावेळेस या शाळेच्या या 4-5 शाळा ज्यावेळेस सुटतात जिथे जेणेकरून मुलींची संख्या जास्त आहे त्या मुलींची शाळा सुटायच्या वेळेस आपण इथं थोडंसं तुम्ही पोलिसी खाक्यामध्ये येणार, गाडीमध्ये येणार तर निश्चितपणे तर जे काही नाराधाम असतील, जे काही टुक्कार मुलं असतील त्यांच्या लक्षात येऊन जाईल. त्याच्यामुळे आमची यांना विनंती आहे की साध्या वेशामध्ये इथं थोडंसं एक या दुकानातलं कुठलं तरी कस्टमर बनून फिरलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे आणि असे मुलं सापडले की त्यांची वरात काढली पाहिजे. या परिसरातूनच या ओसडीच्या नंग करून फिरवायचं, त्यांचे कपडे काढून यांना फिरवायची, यांची वरात काढली पाहिजे. त्याच्याशिवाय या गोष्टीवर आळा बसणार नाही. परंतु याच्यामध्ये जर प्रशासन, शाळेचं प्रशासन, पोलीस प्रशासन जर अपयशी ठरत असेल तर शिवसेना हा विषय हातामध्ये घेऊन याचा बिमोड केला. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील कुंडाणे तांडा येथील सेंट्रल बँक मित्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026साठी KYC करण्याकरिता गावातील शेतकऱ्यांकडून 100 रुपये घेत असल्याबद्दल दीपक पवार या तरुणाने धुळे ग्रामीण तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीत आपले सरकार सेवा केंद्राचा ID प्रवीण संतोष मोरे राहणार बाबरे तालुका जिल्हा धुळे यांचा असल्याचं दिसून येत आहे. मात्र हा ID कुंडाणे तांडा येथे वापरण्यात येत आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील प्रशासनाला दीपक पवार यांनी ईमेलवर पाठविला होता. यानंतर दीपक पवार याला फोनवर व इतरांमार्फत धमक्या दिल्या जात असल्याने
दीपक यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. राणा तांडा कोंडाणे आपले सरकार सेवा केंद्र आणि बँक मित्र या दोघांच्या संगनमताने तांडा कोंडाणे आणि बाबर येथील शेतकऱ्यांची शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होताना दिसत आहे. त्या ठिकाणी बाबर येथील प्रवीण मोरे या नावाच्या व्यक्तीने कोंडाणे येथील दिलीप नेरकर या व्यक्तीला आपले सरकार सेवा केंद्राची ID प्रोव्हाइड करून त्यांनी तिकडच्या शेतकऱ्यांची KYC 100 रुपये प्रत्येकी शेतकऱ्याकडनं घेऊन त्यांनी KYC केलेली आहे. त्या संदर्भात मी माननीय कलेक्टर महोदय यांना अर्ज देखील केला होता. त्या संदर्भात ते अर्ज तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांना ते माहिती पडताच त्यांनी मला काल दिनांक 19 रोजी दुपारी 1 वाजता त्यांनी मला धमकी दिली आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या संदर्भात मी आत्ता धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी एक तक्रार नोंदवून दिलेली आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.